नमस्कार मंडळी, चला तर आज बघूयात वडाकांदा म्हणजेच सांडग्याची भाजी। आमच्या गावाकडे याला वडाकांदा म्हणतात, काही लोक याला सांडग्याची भाजी म्हणतात। तर आज मी करणार आहे सांडग्याची भाजी। तर त्यासाठी इथे मी सांडगे घेतलेले आहेत आणि इथे वाटण घेतलेले आहे। तर वाटणामध्ये शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि लाल मिरची घेतलेले आहेत। त्याचबरोबर मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि हे सगळं वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे हलकेसे लाल झाले की मग याच्यामध्ये खोबरं घालायचं। खोबरंसुद्धा चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या। 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं। हे वाटून काढून घ्यायचं। आता त्याच तेलामध्ये हे जे सांडगे आहेत ते आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची। व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि जे वाटण आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। ही पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं हे सगळं वाटण परतवून घ्यायचं आहे। वाटण परतून झालं की मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचे आहेत भाजून घेतलेले सांडगे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। शक्यतो गरम पाणी घाला। गरम पाणी घातलं की मग काय होतं, हे सांडगे आहेत ते पटकन शिजले जातात आणि खायला भाजीची टेस्टसुद्धा छान लागते। गरम पाणी घालून घ्यायचं। तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही ह्याची घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित ढवळून घ्यायचं। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे सांडगे छान असे शिजवून घ्यायचे आहेत। सांडगे शिजवून झाले की मग मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सांडग्याची भाजी रेडी आहे।